नमस्कार मित्रांनो, मी जयदीप सावंत. मित्रांनो, तुम्ही जर ग्रामपंचायतीमध्ये राहत असाल तर घरपट्टी व पाणीपट्टीवरती तुम्हाला आता 50% सवलत मिळणार आहे. या संदर्भातला जो जी.आर. आहे तो 13 नोव्हेंबर 2025 रोजी काढण्यात आला होता. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाअंतर्गत तुम्हाला ही सवलत मिळणार आहे. बाकी कोणाकोणाला याचा फायदा मिळणार आहे, जी.आर. नक्की काय सांगतोय, काय महत्त्वपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहणार आहेत. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. चला, काय जी.आर. आहे तो पाहूया. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत सवलत देण्याबाबत हा जी.आर. आहे. तर मित्रांनो, हा जी.आर. 13 नोव्हेंबर 2025 रोजी आलेला आहे. तसेच आपण आता शासन निर्णय पाहूया. त्याच्यातला 1 नंबरचा मुद्दा असा आहे की राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ज्या निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी कर तसेच दिवाबत्ती कर सन 2025 रोजी चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या 50% रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाबाबत अंमलबजावणी कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस 50% सवलत तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. तसेच दुसरा मुद्दा असा आहे की सदर सवलत केवळ निवासी मालमत्ता धारकांसाठी असून औद्योगिक, वाणिज्यिक व इतर मालमत्तांसाठी नाही. म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतीचे निवासी असाल तरच तुम्हाला हा सवलत मिळणार आहे. ही सवलत 50%ची घरपट्टी व पाणीपट्टीबाबत मिळणार आहे. तसेच तिसरा मुद्दा असा आहे की सदर सवलत उक्त नमूद अभियान कालावधीत लागू राहील. चौथा असा आहे की ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील निवासी मालमत्ता धारकांना निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या थकबाकीत वरील प्रमाणे सवलत देण्याचा निर्णय घेण्याची दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या थकबाकीमध्ये 50% सवलत द्यायची किंवा नाही याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्या ग्रामपंचायतींना असेल. जर हा अधिकार फक्त तुमच्या ग्रामपंचायतीलाच असेल, त्याच्यासाठी तुमच्या ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून त्यात बहुमताने ठराव मंजूर करणे अनिवार्य आहे मित्रांनो. तसेच 5वा मुद्दा असा आहे की सदर सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेल्या कोणत्याही घटीची शासनाकडून भरपाई करण्यात येणार नाही. तसेच 6वा मुद्दा असा आहे की सदर शासन निर्णय तात्काळ प्रभावाने अंमलात येईल. तसेच या शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी होत असल्याची खात्री व आढावा सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी व प्राधिकारी यांनी सर्व साप्ताहिक आणि मासिक बैठकांत घ्यावा. म्हणजे हा निर्णय हा ग्रामपंचायतीने त्यांच्या सर्व साप्ताहिक व मासिक बैठकीत घ्यावा. याची PDF तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये दाखवू शकता. मग तुम्हाला देखील जी काही 50% सवलत आहे तुम्हाला मिळू शकते मित्रांनो. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. सर्व ग्रामपंचायतीमध्ये सर्व लोकांना, तुमच्या मित्रांना सर्वांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.